कुठं चालला बे जबरू? थैला घेऊन एवढ्या सकाळी सकाळी कुठं चाललाय? आपा काय म्हणलं तुम्ही भुलकटसारखी वागता हो. आज म्हणलं कर आहे ना, कर ते पोळ्याची म्हणलं पाडव्याची कर आहे ना. काल पोळा झाला, आज कर आहे तर मटण नाही आणायला लागणार का? हा, बोकड्याचं मटण आणायला चाललोय थैला घेऊन. कोण कापला रे जबरू? आपल्या गावात बोकड्या कोण कापला? आपा आता मला काही माहित नाही आपल्या गावामध्ये कोण बोकडे कापले ना कोण नाही तर, पण तरी मला गावामध्ये जो बोकड्या कापते का नाही तो मटण काही आवडत नाही. म्हणून आता मी शांताराम काका ना मी मार्केटमध्ये चाललो म्हणलं बोकड्याचं मटण आणाले. हे गावातलं मटण काही धड राहत नाही, चांगलंच नाही राहत. अरे जबरू, शांताराम तू म्हणलं गाडी घेऊन चालले का मटण आणाले? आपा कुठं म्हणलं गाडी ना वाडी, शांताराम काका पाहिजे म्हणलं गाडीच कुठं आहे आता. ते जे होती म्हणलं हा ते विकून टाकली म्हणलं दुसऱ्याले. तरी शांताराम काकाला म्हटलं होतं मी गाडी राहू दे बा, विकू नको, कवाय काम पडते. आता राहिलं म्हणलं फडफडत, आता झाला का म्हणलं ऑटो नाही एखाद्याच्या. ठीक आहे, जा म्हणलं ना. किती मटण आणतो? आपा किती खानाचा, आपण दोघंच काय मोठं खाणार आहे. तुम्ही खान म्हणलं एखादी पाव न मी खाईन म्हणलं अर्धा किलो, म्हणजे पावणं किलो आणून घेतो. ठीक आहे, जा जा लवकर जा. आपा आम्ही काय म्हणतो, हे फालतूचे कामं सोडून द्या. हे काय म्हणलं ढुपटं काढून राहिले म्हणलं तोंडातून, चिलम होडून राहिले, शरीर खराब होतं त्याच्यानं. हा काय म्हणलं जेव्हा तेव्हा म्हणलं चिलम होडत राहतात, ते ढुपटं काढत राहतात, हानिकारक आहे ते शरीराले. फालतू कामं सोडून द्या हे आता. ठीक आहे, ते पाहतो म्हणलं मी. ते सोडायचं आहे का नाही सोडायचं म्हणलं हे चिलम. तू जा लवकर ना, मटण आणून घे, जा लवकर. काय बिन तुझ्या संगत लागून काही फायदा नाही मला. बहुत तास लागून मटण आले. शांताराम काका चाललं का मटण आणायला? चाललं, पोळ्याची पाडवा आहे ना आज, कर आहे ना, मग चालत नाही का मटण आणायला? चाललं लवकर का घरातच बा दडून राहशील? का हो बिले का जबऱ्या, कायले कल्ला करू आला बे? शांताराम काका आज म्हणलं कर आहे, पाडवा आहे आज, लोक मटण आणून राहिले, मस्त तळात खाऊ राहिले, दारू पिऊ राहिले, आणि तू म्हणलं घरात घुसून आहे. चालत नाही का मटण आणायला? अबे का जबरू, काय गोष्ट करतो बे? माय मस्त म्हणलं लोक मटण खाऊ राहिले, दारू पिऊ राहिले आहे ना. आपण का कोड्डच राहू का? हो, मटणाचीच तर वाट पाहू राहिलाय. गावामध्ये म्हणलं कोणाचा बोकड्या कटलाय, आता आणून घ्या म्हणलं मटण. काय का शांताराम काका, मग ते गावातल्या बोकड्याच्या मागं लागलाय तू? हा, ते गावातले बोकडे म्हणलं कापले आहे, ते काही नाही म्हणलं आपल्याला जसे बोकड्याचं मटण लागते तसं देतच नाही. हा, नरम बोटी आहे, कडक बोटी आहे, जे पाहिजे ते भेटत नाही आपल्याला गावात. त्याच्यापेक्षा म्हणलं मटण मार्केटमध्ये चाल, जसं पाहिजे मटण आपल्याला तसं भेटते. सांग चालतं का? अबे पण ले का जबऱ्या, आता चालतं तर चालतं कायच्या ना, मग गाडी तर विकली मी ना, मग आता चालतं कायच्या ना, पैदल का? शांताराम काका पैदल काले जा लागते? मग हा मी बस स्टँडवर चाल, ऑटो फॅटो भेटते आपल्याला, किंवा जीप बी भेटत नाही तर बस भेटत, त्याच्यात बसून चालले जाऊ म्हणलं दोघंही बी. ठीक आहे ठीक आहे. तसं आता शांतीला सांगून देतो का आता गावातल्या मटणाच्या भरच्यावर राहत नाही. डायरेक्ट म्हणलं झबरून मी जातो बा मटणाच्या मार्केटमध्ये, तिथूनच बा 1 किलो आणून घेतो मटण. सांगून द्यायला का ना शांतीले? काय शांताराम काका चालवर लवकर. हा, तिकडे म्हणलं चांगलं चांगलं मटण जे राहते म्हणलं, हा पहिली ते म्हणलं लोक घेऊन जाते, मग ते काही चांगलं मटण नाही राहत. म्हणून म्हणतो लवकर चांगलं मटण भेटते आपल्याला. चांगलं लवकर शांता काकुले. अहो शांती, ओ शांती, इकडे बरं. हा बोला, काय झालं? हे झबरू काय आला म्हणलं? होय झबरू अंथायला आणला मला झबरू ना. काऊन कुठे चालला झबरू? अहो शांती, झबरू मटण आणायला चालला मला मार्केटमध्ये. तर मी काय म्हणतो, गावातला मटण आणण्यापेक्षा ते गावात काय म्हणलं धडाचे वडाचे बोकडे कापते, त्याच्यापेक्षा म्हणलं झबरून मी चालली जातो म्हणलं मार्केटमध्ये मटणाच्या, तिथून म्हणलं चांगलं म्हणलं फ्रेश मटण आणून घेतो. हा, जाऊ का? काय लेवा आता त्या मटण मार्केटमध्ये जाता? इथूनच गावात मला ते 2-4 बोकडे कापू राहिले आहे, तिथूनच आणून घ्या मला 1 किलो मटण. आता तिथे जाण कवा आणि यान कवा? शांता काकू लवकर जातो ना येतो वापस. कायली वेळ लागते झाले, मटण तर कापून तयारच राहते मार्केटमध्ये, बस घेणं नाही आहे वापस. हो शांती, लवकर येतो ना वापस. ठीक आहे, तुम्ही जा म्हणलं, पण दारू पिऊन म्हणलं दिसल्या पाहिजे नाही. तुम्ही मटण आणायला चालले ना, मटण आणून घ्या. नाही तुम्ही म्हणलं आणि मी दारू पितो मी घरी जातो, जमणार नाही म्हणले. हो शांती, नाही येत म्हणलं दारू पिऊन, फक्त मटण आणून घेतो म्हणलं 1 किलो. दारू पिऊन नाही येत. ठीक आहे, जा ना लवकर बघा. अहो तो शांती, थैला लागणं मटण आणण्यासाठी, थैला देणे एक. काय शांताराम काका थैला आहे ना म्हणलं मायापाशी, का आपल्याला 10 किलो मटण आणायचं आहे? हा, 1 किलो मायासाठी ना 1 किलो तुझ्यासाठी. हा, 1-2 किलो तर मटण येते मला या थैल्यामध्ये. कायला पाहिजे थैला तुले? हा, चला मला ह्या थैला आणतो म्हणलं मायावाल्या. चल. ठीक आहे मग, चल मग थैला घेतला जाईन तू ना, चल लवकर. मोठे पाटील कौन म्हणलं? आज म्हणलं कर सारखी कर आहे, पोळ्याची पाडवा आहे, सगळे लोक मटण खाऊ राहिले आहे ना, तुम्ही कोण? हा, काय म्हणलं झोल खाता? तुळशीराम भाऊ जाते म्हणलं माझ्या घरचं लाईने पाटील, त्याला सांगितलं आहे तू जा म्हणलं मार्केटमध्ये 2 किलो म्हणलं बोकड्याचं मटण घेऊन ये. अरे बापरे मोठे पाटील, काय भाई हे 2 किलो बोकड्याचं मटण लागते तुमच्या घरी? आम्ही कोण आहे रे भाऊ खाणार? हा, कोण आहे म्हणलं तुमच्या घरी खाणार? बापा तुळशीराम भाऊ, आम्ही लाईने पाटीलच म्हणलं 1 किलो मटण खाते, हा माझ्या घरचा.
न मी म्हणलं अर्धा किलो मटण, माझ्या घरचं नातू आहे ना म्हणलं, नातू हा ना, माझ्या घरच्या सुनीले लागते म्हणलं थोडंसं, म्हणजे 2 किलो मटण लागते ना. मग कसं आहे म्हणलं, नपूर्ण गेलं पाहिजे ना. हो मोठे पाटील, तुमची गोष्ट म्हणलं खरी आहे. एखादी पाव जर उरलं तरी चालते, पण कसं आहे नापूर्ण गेल्या पाहिजे, सगळ्याला भेटल्या पाहिजे ना. हो तुकाराम भाऊ, कसं आहे आपल्याला नपूर गेलेलं ते आवडत नाही म्हणून. हो बेले का झुम्मर, तू काय करू राहिला इथं? महाविनाथ म्हणलं कर आहे, लोक मटण खाऊ राहिले आहे, सगळे मटण बोलू राहिले मार्केटमधून, न तू म्हणलं इथं काय करू राहिलाय? अहो मोठे पाटील, तुम्हाला माहितच नाही का, आपल्याला मला ते बोकड्याचं मटण, कोंबडीचं चिकन बिगर काही चालत नाही. आपल्याला फक्त ते आडे चालते मला, कोंबडीचे आडे. मग त्याच्या व्यतिरिक्त मला आपल्याला दारूचा शौक नाही, काहीच नाही. एखादी वेळा घेऊन घेतो मला दारू. आता समजा जर घ्यायची राहिली मला आडे भाजीची भाजी खाली, तर एखादी वेळा घेऊन घेतो मला दारू. पण आपल्याला ते मला चिकन मटण खात नाही आपण. चांगला आहे बा झुमर तू वेळेला काम. पण आपलं कसं आहे म्हणलं, आपण पहिल्यापासून म्हणलं परंपरा आहे आपली पाटलाची. हा आपल्याला म्हणलं मटणाशिवाय जमत नाही. न तुम्ही तुमचं काय हा तुकाराम भाऊ, तुळशीराम भाऊ, तुमचं म्हणलं तुमच्या घरून कोण चाललं मटण आणायले? गावातले जे बोकडे कवटू राहिले तिथूनच आणते म्हणलं मटण. ते होड म्हणलं मोठे पाटील, काय म्हणलं ते गावातले बोकडे कसे नाही काय म्हणलं आहे, ते धड म्हणलं मटण नाही देत. 600 रुपये किलो देते म्हणलं मटण, पैसे घेते ना, मटण नाही देत चांगलं. मग त्याच्यापेक्षा म्हणलं हा मारुतीला सांगितलं आहे, एखाद्याची गाडी पाय नाही तर कोणाच्या त्या ऑटोमध्ये चालली जा ना, मटण घेऊन या म्हणलं अर्धा किलो. आपल्याला तर चालत नाही बा, पण आता मारुती खाते ना, म्हणून म्हणलं त्याला मार्केटमध्ये जा ना घेऊन ये. का म्हणलं सुरेश? हो म्हणलं बाबा चाललो म्हणलं, लवकर येऊन जातो म्हणलं तिकडून. ठीक आहे सुरेश, न मारुती येऊ राहिला का म्हणलं तू सोबत गाडीवर? म्हणलं बाबा मारुती थांबला होता बस स्टॉपवर ऑटोच्या, दिले म्हणलं कुठं चालला तो म्हणे मटण आणायला चाललो म्हणे मार्केटमध्ये. तर चाल म्हणलं मी बी चाललो आहे म्हणलं, तर आणलं म्हणलं त्याला गाडीवर. ठीक आहे चांगलं गेलं, जा लवकर लवकर येऊन जाऊ वापस. कसं आहे बेवडे बुवडे राहते म्हणलं आता मार्केटमध्ये, तर त्याच्या पहिलं म्हणलं घरी येऊन जातो म्हणलं, जा लवकर. चला मोठे पाटील, काय इथं आहे म्हणलं, काय म्हणलं गावामध्ये, चला ना मटण आणाले, चला लवकर. हो सरपंच साहेब, आताच म्हणलं माझ्या घरचा लाईनी पाटील मारुती गेले आहे म्हणलं गाडीवर, ते मटण आणायलाच गेले आहे. तर आता तुम्ही चालले काय? हो मोठे पाटील चला म्हणलं, आता गावातलं ते बोकड्याचं मटण काही आपल्याला आवडत नाही. ते कसं मटण राहते की नाही, तर काय म्हणलं आता देवलाल भाऊले म्हटलं चालतं काय, देवलाल भाऊ म्हणे ठीक आहे म्हणले चला म्हणे, म्हणून म्हणलं आता आणून घेतो मला मार्केटमधून चांगलं मटण. अभिले काय देवलाल, मी काय म्हणतो किती मटण आणतो म्हणलं? हो आबा किती करणार आहे? हा मी काय म्हणलं पावक मी खातो, तुम्ही खाता म्हणलं पावक, न जग नाही खाते म्हणलं पावक. काय म्हणजे असं करू म्हणलं, एखादी किलो आणून घेतो. अभिले काय देवलाल 1 किलो मटण होईन का बे? हा जास्त आण म्हणलं, 1.5 किलो आणून घे. बाबा आपल्या घरी म्हणलं 1.5 किलो मटण कोण खाईन? अभिले काय देवलाल, माझ्या नातू म्हणलं जगन, तुला तर माहित आहे तो 4-5 वेळा म्हणलं मटण खाते. सकाळी खाते, अजून म्हणलं 11-12 वाजताही खाते, 2-3 वाजताही खाते, म्हणलं 5-6 वाजता 10 वाजताही खाते. मग तिला अर्धा किलो मटण तर एक्स्ट्राच लागते ना, म्हणून अर्धा किलो जास्त आणून घेतो म्हणलं मटण. काय म्हणलं बा आणतो म्हणलं मी अर्धा किलो मटण जास्त आणून घेईन. हा बा मोठे पाटील मग येतो मग आता. ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब, जा म्हणलं तुम्ही बी, आता लाईनी पाटील बी गेला म्हणलं माझ्या घरचा, भेटतेच म्हणलं तुम्हाला ते मटण मार्केटमध्ये. या जा जा. कुठं म्हणलं शांताराम भाऊ, बापा झबरू आहे वाटते सोबत, नाही थैला मटण आणायला चालला म्हणलं शांताराम भाऊ तू? हा हो म्हणलं मोठे पाटील, आता कसं आहे आता कर आहे का नाही पोटायची, तर काय म्हणलं सगळे लोक मटण खाऊ राहिले, तर जा म्हणलं मटण आणायला मार्केटमध्ये. आता आपल्या गावात म्हणलं होऊ राहिले ते बोकडे कापू राहिले, पण ते आपल्याला काही आवडत नाही, म्हणून मार्केटमध्ये जातो आणतो म्हणलं चांगलं मटण. तुम्ही नाही चालत काय? काय म्हणलं शांताराम भाऊ गेला म्हणलं माझ्या घरचा लाईने पाटील गेलाय, त्याच्या गाडीवर म्हणलं मारुती गेलाय. आत्ताच म्हणलं सरपंच साहेबाची गाडी गेली आहे, त्याच्यावर म्हणलं देवलाल भाऊ बी गेलाय. काय गोष्ट करता मोठे पाटील, सरपंच साहेब बी गेले म्हणलं गाडी घेऊन, आणि त्या गाडीवर म्हणलं देवलाल भाऊ. आम्ही मला तर एक शब्दाने विचारलं नाही सरपंच साहेबांना चालतं का बाबा शांताराम भाऊ मटण आणाले, तर आम्ही असं कोण केलं रे बाबा सरपंच साहेबांना आज? अरे बाबा आले का म्हणलं शिवलाल कंपनी? हा कुठं रे बाबा कुठं म्हणलं? हो बे शिवलाल कुठं चालले? मटण आणायला चालले काय? शांताराम भाऊ आता कर आहे, आता मटण नाही आणू तर आणू का म्हणलं भाजीपाला? काय बाबा तू अशी गोष्ट करतो का? मग आम्ही अगल्या माणसाला असं वाटलं पाहिजे का या माणसाला बोलताच नाहीत का? आता कर आहे, लोक मटण खाऊ राहिले तर आम्ही का भाजीपाला खाऊ, वांग्याची भाजी? पहिले काय शिवलाल मी तसं नाही म्हणून राहिलो तुले, आता मटण आणायला चाललाय बा, तर मग कायले म्हणलं त्या मटण मार्केटमध्ये चाललाय तेवढ्या दूर? इथं म्हणलं 4-5 बोकडे कटले आहे म्हणलं आपल्या गावामध्ये, तिथंच मटण कोणी आणलं? अगा शांताराम भाऊ मा बिन तू मला सांगू राहिला ज्ञान, तिथचं मटण कोणी आणलं गावातलं? तू काल चालला म्हणलं मटण मार्केटमध्ये, मग मटण आणाले मला सांगू राहिलं तसं तू? न मला काही मटण नाही खायचं आहे आज, आम्हाला तिघाले मटण नाही खायचं आहे. आम्ही आज म्हणलं कोंबडीचं चिकन आणायला चाललो आहे. हा समजलं का? आम्हाला मटण नाही पाहिजे आज. कोण बिले का शिवलाल कोंबडीचं चिकन कोण खाऊ राहिला म्हणलं करायच्या दिवशी? मग हाय लोक बोकड्याचं मटण खाऊ राहिले, तुले का ते नरम नरम ते गदर गुदर लागते ते कोंबडीचं चिकन खाऊ राहिला? हाय बिन शांताराम भाऊ मग तुला करायचं काय का? मी कोंबडीचं चिकन खाव का ते बोकड्याचं मटण खाव? हा तुला करायचं काय? चल रे बाबा चल माऊली, काही खरं नाही मला याच्यासोबत लागून, चल चल.
चाल ना का शांताराम काका, इकडे काय म्हणलं गोष्टी करू राहिलाय तू? याच्यासोबत मला गोष्टी नेहमी होत राहते गावात. तिकडे म्हणलं मटण चांगलं मला खतम होऊन जाईल ना. सगळे लोक चालले मार्केटमध्ये आणि आपण इथं म्हणलं गोष्टी करू राहिलो याच्यासोबत. मोठे वडील चालतो मग आता आम्ही. म्हणलं मोठे वडील काही खरं नाही, म्हणलं तिकडे चांगलं चांगलं मटण चालली ते म्हणलं लोक घेऊन. येतो मग. ठीक आहे शांताराम भाऊ, जा लवकर, जा जा. बोला म्हटलं साहेब, काय पाहिजे होतं? मटण पाहिजे होतं बोकड्याचं? काय म्हणलं भाऊ, आता अशी गोष्ट करता तुम्ही. आता इथे म्हणलं बोकड्याचं मटण घ्यायसाठी नाही आलो आहे, तर आता कोंबडीचं चिकन किंवा ते बकरीचं मटण घ्यायसाठी आलो आहे बाबा. बोकड्याचं मटण घ्यायसाठी चालू आहे. तसं नाही म्हणलं भाऊ, बोकड्याचं मटण पाहिजे तुम्हाला, पण आमचं विचारणं काम आहे ना. हो सरपंच साहेब, मी काय म्हणतो, पहिलं म्हणलं त्या भाऊले किती रुपये किलो आहे बोकड्याचं मटण ते विचारून घ्या. काऊन की आज मला कवर आहे का नाही पोळ्याची, तर आज मला जिथे म्हणलं बोकडे कटू राहिले तर माग असू शकते बोकड्याचं मटण, म्हणून पहिलं विचारून घ्या. नाही तर पहिलं मला घेऊन घ्या तुम्ही, मग तो म्हणून 800 रुपये 900 रुपये किलो आहे असं जमणार नाही. पहिलं विचारा क्लिअर. ठीक आहे देवलाल भाऊ, बरी आठवण दिन दिली तुनं. हो आज म्हणलं जिथे तिथे म्हणलं बोकडी कटणं, ते कोंबड्याचे चिकन फिकन सगळं म्हणलं आज म्हणलं करायचा दिवस आहे की नाही, तर चालू आहे. ते विचारलं ते कामाचं कसं आहे, 100-200 आज माग बी दिवस ते ना मटण. हो विचारून घेतो थांब. मी काय म्हणतो भाऊ, आज म्हणलं ते बोकड्याचं मटण किती रुपये किलो आहे? काही नाही, काव जास्त 750 रुपये किलो आहे फक्त. 750 काही जास्त थोडी आहे, 750 रुपये किलो. अरे बापा, 750 रुपये किलो का भाऊ? अरे काय गोष्ट करता, आमच्या गावामध्ये म्हणलं ते 500 रुपये 550 रुपये किलो ना म्हणलं ते कोणी घेत नाही मटण. तुम्ही 750 रुपये किलो म्हणून राहिले. ठीक आहे भाऊ, 550 ने 600 रुपये घ्या, पण 750 रुपये लय झाले ना ते. हो साहेब, मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही म्हणलं या पुऱ्या मटण मार्केटमध्ये घुमून या. आज मला कोणत्याही दुकानात तुम्हाला 750 रुपयाच्या कमी म्हणलं मटण भेटणार नाही बोकड्याचं, समजले का? हो पण भाऊ 600 रुपये किलो असतं मटण आहे हो. मग 750 रुपये लय झाले, 150 रुपये मला एका किलोवर जास्त घेऊन राहिले तुम्ही. पहा म्हणलं साहेब, तुम्ही पहिलं घुमून या, त्याच्यानंतर तुम्ही कधी वापस या अजून. तर तुम्हाला जर वाटत असेल की तिकडे 600 रुपये किलो आहे, तर मी तुम्हाला 500 रुपये किलोच्या हिशोबाने देईन. पहिलं घुमून येऊन जा. कसं करतं का देवलाल भाऊ? भाऊ म्हणते 750 रुपये किलो आहे म्हणते बोकड्याचं मटण, पण 750 रुपये किलो आहे नाही. कसं करतो मग आता? 600 रुपये किलो मटण भेटू राहिलं होतं, आता 750 रुपये किलो म्हणते आज. हो सरपंच साहेब, टाइम खपते म्हणलं, टायमाले महत्व आहे ना. आज म्हणलं कर आहे ना पोळ्याची कर. आज म्हणलं सगळे जे काही लोक आहे म्हणलं सगळे ते मला मटण खाऊ राहिले आहे, म्हणून येईन म्हणलं 150 रुपये वाढून दिले एका किलोवर. उद्या यान म्हणलं तुम्ही मटण घ्याले तर कोणी मला 500 रुपये घेणार नाही म्हणलं कोणी ते मटण. आज मला 750 रुपये द्यास लागते. हो म्हणलं देवला भाऊ, आता काय होते तर मी काय म्हणतो भाऊ, येतो म्हणलं आम्ही चक्कर मारून पहिलं मार्केटमधून, तर तिकडलं आम्हाला काय भेटते बोकड्याचं मटण किती रुपये किलो भेटते तर ते पहिलं म्हणलं आम्ही चेक करून येतो. हो म्हणलं साहेब, बिंदास जा म्हणलं, तुम्ही बिंदास जा. अरे बाबा सरपंच साहेब, बरेच माणसं आहे बाबा तुम्ही. अशीच मैत्री काय म्हणलं आपली, अशीच दोस्ती काय? आम्हाला टाकून येऊन गेले म्हणलं तुम्ही गाडीवर. बरेच माणसं आहे बाबा तुम्ही. अरे बाबा शांताराम भाऊ, आता मला जर माहिती राहिलं असतं का तू मटण घ्यायला येतं बाबा या मार्केटमध्ये मटणाच्या, तर मी तुला डायरेक्ट बोलवायला आला असतो घरी. मला असं समजलं का बा तू गावातलं मटण घेऊन राहिलं बोकड्याचं, म्हणून काय आलं नाही. मग देवलाल भाऊ सोबती भेटला तर त्याला आणून घेतलं गाडीवर. जाऊ दे ना का शांताराम काका, आता ज्या गोष्टी गेले ते गेले. आता पाय ना म्हणलं काय गेलं लवकर मटण घेतलं का म्हणलं. मग आता सरपंच साहेब मटण घेतलं काय? जाऊ द्या म्हणलं त्या गोष्टी. मटण घेतलं का? कायचं काय शांताराम मटण? माय भाऊ म्हणते 750 रुपये किलो आहे म्हणते इथं मटण. मी म्हणलं बा 500-550 आमच्या गावात म्हणलं ते खपूर आलं मटण. ठीक आहे म्हणलं 600 घे, पण नाही म्हणते 750 रुपयाचे कमी नाही म्हणते मटण. अरे बा सरपंच साहेब, मग याच्यात काही मोठी गोष्ट आहे? आपल्या या मटण मार्केटमध्ये आपल्या सोबत्याचं दुकान आहे एक बोकड्याचं. तो मटण कापते चांगलं, तिथं आपल्याला भेटून जाईल 600 रुपये किलो. चला तिथं, चला माझ्या सांग मागं या तुम्ही, माया मागं चला लवकर. ठीक आहे शांताराम भाऊ, चाल बरं. कोणत्या सोबत्याचं दुकान होतं तू आलं? चल. बोला भाऊ, किती पाहिजे म्हणलं चिकन? पाहिजे होतं म्हणलं 2 किलो. किती रुपये किलो आहे म्हणलं चिकन? जाऊ द्या ना ते पैशाची गोष्ट. तुम्ही म्हणलं पुराणे कस्टमर आहे आपले. पैसे पाणी म्हणलं नंतर भाऊ. किती पाहिजे तुम्हाला? 2 किलो पाहिजे का? हो म्हणलं भाऊ 2च किलो द्या ना. काय म्हणलं ते आता 2 किलोच तर खाणं नाही होतं आमच्या तिघांना. एकाच घरी बनवणं आहे म्हणलं हे. माझ्या घरी नेतो माझ्याच घरी बनवतो म्हणलं हे चिकन. ठीक आहे ना, आता देऊन देऊ का म्हणलं तुम्हाला? का कुठं चालले म्हणलं घुमा फिरायला? काय म्हणतो भाऊ, तुम्ही एक काम करा, आम्ही म्हणलं थोडीशी 90 घेऊन येतो म्हणलं तिकडून बिअर बारमधून. तर तुम्ही म्हणलं हे 2 किलो म्हणलं चिकन पॅक करून ठेवून देता. आम्ही येतो म्हणलं 10-15 मिनिटात किंवा अर्ध्या घंट्यात. ठीक आहे? ठीक आहे ना भाऊ, या म्हणलं तुम्ही 90 घेऊन. बरोबर पाहिजे बा. तिकडे म्हणलं कसं आहे ते एवढे बावडीच आहे सगळे बिअर बारमध्ये. तर बरोबर म्हणलं जास्त काही घ्या नका. घरी जाता घरी म्हणलं घेऊन जाता लागेल तर ते अद्दा किंवा ते आर्यची निपगी, पण इथं जास्त काही घेऊ नका. हो तुम्ही काही त्याची टेन्शन घेऊ नका. आम्ही 90 घेतो आणि वापस येतो. तुम्ही फक्त 2 किलो चिकन म्हणलं पॅक करून ठेवू जा. ठीक आहे. थैला ठेवून द्या मला तुमचा इथं. करून ठेवतो मला पॅक ते 2 किलो चिकन. ठेवून द्या मला त्या खुर्चीवर. मला थैला ठेवून द्या बबन. तो थैला म्हणलं त्या खुर्चीवर ठेवून दे. चल बरं लवकर बिअर बारमध्ये. 90 घेऊन घेऊ म्हणलं तिघं. बस येऊन जाऊ म्हणलं चिकन घेऊन जाऊ घरी. मस्त बनवायला लावून देऊ म्हणलं त्या भुसण्याच्या आईले. मस्त खाऊ म्हणलं. 2-3 निपा म्हणलं घेऊन जाऊ म्हणलं सोबत. काय शिवलाल भाऊ, या थैला ठेवून देतो म्हणलं इथं. चला लवकर.
हो तुमच्या दुकानात म्हणलं पहिल्यांदा येऊ राहिलो आहे मी. हा हे म्हणलं तुमच्या दुकानातलं मटण नेतो आज. आणि चांगलं जर नाही निघालं तर म्हणलं डबल म्हणलं तुमच्या दुकानात येणार नाही. हो बिंदास घेऊन जा म्हणलं तुम्ही आपल्या दुकानातलं मटण. हा बिलकुल म्हणलं कंप्लेंट येणार नाही आपल्या दुकानातल्या बोकड्याच्या मटणाची. ठीक आहे ठीक आहे म्हणलं भाऊ. पैसे वैसे दिले म्हणलं सगळे. हा ठीक आहे ना. ओके भाऊ ओके जा म्हणलं तुम्ही आता. अरे बाबा मोठे पाटील काय भाई हे. हा एकटे एकटे येतात बाबा ना बोकड्याचं मटण घेऊन जाता का. आम्हाला तर सांगायला पाहिजे होतं. शांताराम भाऊ मला वाटलं बा गावामध्ये 4-5 बोकडे कटले आज. तर शांताराम भाऊ बा ना सरपंच साहेब घे तुम्ही म्हणलं गावातून मटण घेऊन घ्या. म्हणून मग मी काही तुम्हाला सांगितलं नाही. काही नाही लाईने पाटील मजेत करू आलो तुमची. हा आम्ही आलो मला ते बोकड्याचं मटण घ्यायसाठी. ते घेतलं बेले का मारत्या. हा मटण किती घेतलं. तुझे बाप तर खात नाही म्हणलं तुळशीराम काका. तूच खाता का म्हणलं एकटा. घेतलं म्हणलं का झबरे अर्धा किलो मटण. मला एकट्यालाच लागते ना. मला माई नाही खात मा बाप बी नाही खात. मीच खातो फक्त एकटा. तेच माझ्या पोती मला अर्धा किलो मटण घेतलं. ठीक आहे लाईने पाटील निघा म्हणलं तुम्ही आता. आता तुम्ही तर बोकड्याचं मटण घेतलंच आहे. मग काय थांबता म्हणलं तुम्ही आता. निघा निघा तुम्ही आता. आम्ही घेऊन घेतो म्हणलं बोकड्याचं मटण. निघा तुम्ही आता. चल रे मारती चल म्हणलं ते आपल्या गाडीकडे जायला लागणार आपल्याला. चल लवकर. बोल का शांताराम भाऊ. हा मी बऱ्याच दिवसापासून आला भाऊ आपल्या दुकानात. कोण म्हणलं काही मटाची काही गरज होती नाही का. अबे लेका बंड्या तू का पागल झालाय का बे. 1 महिना तर मला सर्व महिनाच होता. हा कोण खाते बी ते बोकड्याचं मटण चिकन विकन ते दारू फारू सगळं बंद होतं माईवाली. लोक तरी खाय का म्हणलं. तू याला ते बोकड्याचं मटणाचं दुकान बंद होतं का चालू होतं म्हणलं 1 महिना. आपलं तर चालू होतं बा. हा आपलं बंद नाही राहत. आपलं म्हणलं वर्षभर चालू राहते 365 दिवस. हे की बरोबर आहे म्हणा. तू याला धंदा आहे म्हणा. तुला तर चालू ठेवाच लागते. हा त्याच्यात काही टेन्शन नाही. पण आम्ही थोडी खाणार आहे बा. सर्व महिना होता ना. चांगला नाही ते बरोबर धरले ते घरामध्ये. म्हणलं त्या गोष्टी काय पाहिजे होतं सांग. पहिले का बंड्या आता काय पाहिजे होतं म्हणजे. आता या बोकड्याच्या मटणाच्या दुकानावर म्हणलं काय घ्यायला येणार आहे म्हणलं लोक. कपडे घ्यायला येणार आहे का तेल साखर घ्यायला येणार आहे म्हणलं. मटण घ्यायला येईन ना. आम्ही मटण घ्यायला आलो म्हणलं. बोल ना मग शांताराम भाऊ किती पाहिजे मटण. तुम्हाला सगळ्याला पाहिजे का मटण. आम्हाला सगळ्याला मटण पाहिजे. शांताराम भाऊ हो शांताराम भाऊ. बोला सरपंच साहेब बोला बोला. शांताराम भाऊ मी काय म्हणतो भाऊले म्हणलं सगळ्यात पहिलं म्हणलं रेट विचारून घे. हा भाव किती आहे बा 1 किलो बोकड्याच्या मटणाचा. मग त्याच्यात म्हणलं झंझट नाही पाहिजे ना त्याच्यानंतर. सरपंच साहेब मी आहे ना म्हणलं 600 रुपयाचे जास्त म्हणलं पैसे द्यायला लागत आपल्याला. तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. कोण रे बा काय झालं का शांताराम भाऊ. काय झालं म्हणलं. काय म्हणलं खुसूर गोष्टी आहे तुमच्या. काही नाही बेले का बंड्या. हे म्हणलं आमच्या गावचे सरपंच साहेब होय कोटवाले. तर तेले एका दुकानात म्हणलं 750 रुपये किलो मटण सांगत होतं बोकड्याचं. तर ते काही तिथं घेतलं नाही ते ना. तर तेले म्हणलं चला म्हणलं आमचा सोबती म्हणलं इथं दुकानवाला आणलं ते इकडं. अरे बाबा बाबा 750 रुपये किलो कुठं का शांताराम भाऊ. 750 नाही ना. 750 ठीक आहे भाऊ. आज म्हणलं दिवस खर्च आहे म्हणलं. आज सगळे लोक मटण खाऊ राहिले 50 रुपये एक्स्ट्रा. पण 750 रुपये खूपच झाले. हे जाऊ दे म्हणलं चुलेत. मी काम तो बंड्या. मी तुले म्हणलं 600 रुपयाच्या 1 रुपया जास्त देणार नाही. समजला का. मला म्हणलं 1 किलो मटण पाहिजे. सरपंच साहेबाला म्हणलं 1 किलो मटण पाहिजे. तेले म्हणलं अजून तिकडे म्हणलं 1.5 किलो मटण पाहिजे. त्याच्या बरोबर पाहिजे अर्धा किलो मटण. म्हणजे आम्हाला सगळ्याला म्हणलं 3, 3.5, 4 किलो मटण पाहिजे. तर मी तुले म्हणलं 600 रुपये किलोच्या 1 रुपया जास्त देणार नाही. तर सांग लवकर पटत सांग. अगा शांताराम भाऊ काय का तू लहानशी गोष्ट करतो. हा तुला थोडी मागते मी 50 रुपये जास्त. ते लोकांसाठी आहे. हा तुझ्यासाठी थोडी आहे म्हणलं. तू माझ्याला सोबती जिकडे मित्र आहे तू माझ्यावाला. तुला नाही मला 50 रुपये जास्त. तुला 600 रुपये किलोनाच आहे. तुझ्यावाले जे काही मित्र आहे मला हे सगळे ते 600 रुपये किलो. पाव सरपंच साहेब म्हणलं का तुम्हाला माझ्या सोबतीच्या दुकानावर चला. तुम्हाला 600 रुपयाच्या 1 रुपया जास्त द्यायची काही गरज नाही. आहे का भाऊ बरोबर खरी गोष्ट. हो म्हणलं शांताराम भाऊ. हा तू जे बोलला तेच करून दाखवलं म्हणलं. हो हो आली म्हणलं एकीन गोष्ट आली. मी काय म्हणतो तू एक काम कर सगळ्यासाठी म्हणलं माझ्यासाठी 1 किलो. ह्या मागचे जे सरपंच साहेब त्याच्यासाठी 1 किलो. ते मागचे काय फेटेवाले त्याच्यासाठी 1.5 किलो मटण. म्हणजे किती झाले 3-3.5 किलो. ते जो झबरू आहे टकलेचे दिसते थैला घेऊन झबरू नाव आहे त्याचा अर्धा किलो. म्हणजे किती आम्हाला 3.5-4 किलो मटण म्हणलं पॅक करून देतो. ठीक आहे का. आम्ही म्हणलं तेव्हापर्यंत तिकडून थोडंसं म्हणलं घुमघाम करून पे पाय करून येतो म्हणलं लाईट मारून. ठीक आहे शांताराम भाऊ करतो मला पॅकिंग करू. अर्ध्या घंटा 1 घंट्यात मला आरामशीर या तुम्ही. हा तेव्हा तुम्हाला कुठं घुमायचं आहे कुठं मला बिअर बारमध्ये जायचं आहे कुठं मला वाईन शॉपमध्ये कुठं प्यायची आहे ते मला आरामशीर म्हणलं तुम्ही एन्जॉय करून या. तेव्हा मी 4 किलो मटण तुमचं अलग अलग करून म्हणलं पॅक करून देतो. ठीक आहे म्हणलं बंडू. चला सरपंच साहेब मी काय म्हणतो आता मला हे 4 किलो मटण म्हणलं ते तोडाले काय थोडंसं वेळच लागते की नाही इथं थांबण्यापेक्षा. थोडंसं म्हणलं येऊ म्हणलं एन्जॉय म्हणून थोडंसं लाईट मारून पॅक मारून. हा काय करता म्हणलं इथं टाइमपास करून. ठीक आहे ना शांताराम भाऊ चल मग लवकर. का शांताराम काका माय बी शांता काकून पहिलं सांगितलंय तुला दारू पिऊ नको म्हणून. हा पहिलं वॉर्निंग दिली आहे. हा ना मलाही सांगितलंय दारू पिऊन आणू नको म्हणून शांताराम काकाले. पिऊ नको म्हणलं तू आज घरी गेल्यावर लागेल तेव्हा तुला जेवढी प्यायची आहे तेवढी पिऊन घे. पण इथे पिऊ नको बा. बेले का जब रे काय एवढं भेवतं का बे. बायाली म्हणलं एवढं नाही भेव लागत. हा काय ले का तू बराच माय मी तू भेवतो बा. तू काही टेन्शन नको घेऊ. मी पाहतो मला शांतीले. माय बी का पाहतो मलाच म्हण तुला नेलं म्हणून तुझ्या शांताराम काकाले. तुला म्हणलं पिऊन आणलं म्हणलं नेले. हा नाही बा राहू दे म्हणलं शांताराम काका. काय भेवतो बेले का. चला सरपंच साहेब चला का देवलाल भाऊ चल चल चला लवकर. बोला आता सरपंच साहेब.
बिअर बारमध्ये बसता म्हणलं बैठक बसून प्याले का म्हणलं इथून वाईन शॉपमधून एक दोन निपा घेऊन घेऊ आरेच्या आणि तिकडे म्हणलं चालता म्हणलं रस्त्याकडे एका झाडाखाली बसून पाण्याची बॉटल डिस्पोजर घेऊन घेऊ चेकना वेकना आणि तिकडेच बसू असं करता का इथं बसता? हे काम तो शांताराम भाऊ 11:30 तर वाजूनच गेले आहे. आता आपल्याला मटण घेणं आहे घरी जाणं आहे. बिन फालतू म्हणलं आता बिअर बारमध्ये बसून इथं म्हणलं 1-2 घंटे टाइमपास करण्यापेक्षा एक काम कर 1-2 निपा इथूनच घेऊन घेऊ म्हणलं वाईन शॉपमधून तिकडे म्हणलं रस्त्याच्या काठवण एखादी झाड पाहू पाण्याची बॉटल काय तर घेऊन घेऊ म्हणलं इथून चेकना वेकना आणि तिकडं मारू. हो म्हणलं शांताराम भाऊ सरपंच साहेब म्हणून राहिले ती गोष्ट खरी आहे. इथं काय टाइमपास करत बसता म्हणलं 1-2 घंटे आपल्या मटण घरी नेऊन म्हणलं शिजवणं आहे अजून टाइमपास होईन ना त्याच्यापेक्षा म्हणलं तिकडंच म्हणलं कोपच्यामध्ये जाऊन पिऊन घेऊ. का कोपच्यामध्ये जाऊन पिऊन घेऊ बा देवलाल काका बराच माणूस आहे बा तू असं तर म्हणतच नाही शांताराम भाऊ राहू दे बा घरीच जाऊनच पिऊ. त्या शांताराम काकाला मी आणलाय मला माझ्या जबाबदारीवर तुम्ही म्हणलं दारू प्यायला चालले त्या कोपच्यामध्ये. अबे थांब ना पेले का जबऱ्या मग आम्ही काय लेका कवर आहे का आज मला पोळ्याची मटण खाऊ राहिले लोक दारू पिऊ राहिले ना आम्ही काय कोड्डे राहू का बे. तू काही टेन्शन घेऊ नको शांतीला काही सांगायचं नाही आम्ही 90-90 मारून घेतो घरी चालले जाऊ म्हणलं मग ठीक आहे. आपण शांताराम काका तुले म्हणलं कसं आहे एखादी 90 घेतली का मग तू अजून म्हणलं 90 करता करता तुला एक नीप होते त्याच्यानंतर म्हणलं एक म्हणलं 1.5 नीप होते 2 निपा होऊन जाते मग तुले म्हणलं डोक्यावर उचलून न्याय लागते आम्हाला. अबे लेका जबऱ्या तू काही टेन्शन घेऊ नको मी 90s मारतो आता घरी लागेल तर प्यासाठी एक नीप घेऊन घेईन मी. आता झालं का? ठीक आहे बा करा म्हणलं तुमच्या मतानं काय करायचं आहे तुम्हाला तर. अबे कुठं पेले का शिवलाल बबन माऊली कुठं चालली कंपनी इथं बिअर बार मध्ये काय प्याले चालले का मला वाईन शॉप मधून काही निपा घेऊन आले आहे? शांताराम भाऊ हेच म्हणलं आम्ही तुम्हाला विचारू शकतो तुम्ही कुठं आम्ही सोडा आम्ही तर कुठे जातो कोपच्या कापच्या आहेत पण तुम्ही कुठं इथं? कुठं म्हणजे माणूस नाही होय काय का माणसं होय ना कुठं येणार आहे म्हणलं प्याले आलो मग त्याच्यात काही मोठी गोष्ट आहे? काही मोठी गोष्ट नाही आहे तर काही आमच्या पैशाने काही तुम्ही पिऊन नाही राहिले ना तुमच्या पैशाने काय आम्ही नाही पिऊ राहिलो आहे. प्या म्हणलं फक्त काही जास्त काही घ्यायचा नका घरी जायचा म्हणलं बरोबर अबे लेका तू जास्त काही शायना बनू नको ना बे घेतलं का म्हणलं मटण बोकड्याचं का चाललेलं का थैला घेऊन रिकामा? शांताराम भाऊ मी मटण घेऊ का चिकन घेऊ का थैला रिकामा घेऊन जाऊ तुम्हाला काही करायचं नाही तुम्ही मस्त म्हणलं बिअर बार मध्ये पॅक मारा म्हणलं आम्ही म्हणलं मस्त त्या थैल्यामध्ये घेतल्या म्हणलं निपा आता घरी जातो म्हणलं भुसण्याच्या आले सांगतो मटण शिजो हे मस्त तिथंच म्हणलं घरी जाऊन पेतो म्हणलं तुम्ही प्या म्हणलं इथं बिअर बार मध्ये. जा काय बे त्या घरी पिऊन जा लवकर तुम्ही जा निघा लवकर आम्ही पेतो म्हणलं इकडं जा तुम्ही. ओ माय 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 काय केलं ज्याचं नाव तेच केलं का तुम्ही ना आले का म्हणलं पिऊन काय केलं रे बापा? हो रे जबरू किती घेतली आहे ना? शांता काकू आता माईवाली काही गलती नाही त्याच्यात. शांताराम काकाले खूप समजावतो प्रयत्न केला मी ना शांता काकू नवा प्यायची सांगितली नाही तरी माईवाले काही ऐकत नाही. पेली म्हणलं 1-1.5 निपा झाल्या चाललं नाही होय तर मी घेतलं म्हणलं खांद्यावर आणलं म्हणलं इथं घरा बंद. जबरो थांब ना का शांताराम काका माय मी तुला पहिलंच म्हणलं होतं का दारू नको पिऊ माय बी तू काही माईवाली गोष्ट ऐकते का? आता चुप राह. मटण आणलं का ते बी राहिलं म्हणलं तिकडंच. शांता काकू मटण सगळंच आणलाय पण ते शांताराम काकाला थोडीशी दारू जास्त झाली. अरे जबरू कोणा सांग पहिली मला येईल सोबती कोण होते? शांता काकू आता आम्ही तर म्हणलं इकडून दोघं गेलो संगच पण तिकडे म्हणलं सरपंच साहेब देवलाल काका हे सगळे भेटले ना मग आता सरपंच साहेब ना देवलाल काका देत आहेच म्हणलं माटे आता शांताराम काका लागून गेला म्हणलं त्याच्यासोबत. अरे जबरू मी येईल म्हणलं होतं तुम्ही मटण आणायला जाऊ नका मला माहित होतं ना गॅरंटी होती ना वॉर्निंग दिली होती येईल का तुम्ही पेल्याशिवाय राहत नाही तरी म्हणलं हे पिऊन आलेच तरी म्हणलं तुझ्या भरशावर पाठवलं होतं येईल. शांता काकू आता मी काय करू सांग बरं तू आता माईवाली गोष्ट ऐकायच नाही ना तिकडे मला देवलाल काका सरपंच साहेब यायच्या सोबतीले मग आता माईवाले गोष्ट एकट्याची कोणी ऐकन काय ते 3 जण मी एकटा बोललो आता प्या बा म्हणलं मग आता मी काय करणार आहे. ठीक आहे जबरू तू एक काम कर या थैल्यातली म्हणलं तू याला मटणाची गाठोडी तू घेऊन जा नाही येईल म्हणलं मटण मी शिजून देतो याच्या तोंडामध्ये ठोसतो म्हणलं मग. ठीक आहे शांता काकू शांताराम काकाले म्हणलं कुठं अंदर नेऊ का त्या दिवाणावर म्हणलं झोपून देऊ का? हो जबरू तू घेऊन जा म्हणलं येईल मायानं उठते काय हे ते मटण म्हणलं तुझ्या घरचं घेऊन जातो तू. ठीक आहे शांता काकू नेतो म्हणलं शांताराम काकाले. चल म्हणलं शांताराम काका माय बराच माणूस आहे बा चल माय पचत नाही तरी दारू पिते चल लवकर झोप म्हणलं त्या दिवाणावर चल. काय म्हटलं मित्रांनो तुमच्या शांताराम काकाले मी काय सांगितलं होतं मग आणि तुम्ही तर होते दारू पिऊन नका फक्त मटण आणजा तरी म्हणलं ते माईवाली गोष्ट ऐकते का दारू पिऊन आलेस आता सांगा तुम्ही कोण सांगा मला येईल समजून. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा आता मटण आणलाय कर आहे म्हणलं पोळ्याची सगळे लोक मटण खाऊ राहिले आता ये मटण नाही खायला पाहिजे होतं का दारू पिऊन आले आता हे 2-3 घंटे मला याची दारू काही उतरत नाही मला काय करायला लागते मी मटण शिजून देतो मग ते खात बस मला ते मटण बरोबर नाही का माईवाली गोष्ट. जाऊ द्या मला याच्या गोष्टी हे जाऊ द्या मला गेलेले कसं आहे पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो जर चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक कर जा म्हणजे असेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहते. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू म्हणलं तेव्हा म्हणलं नाही नमस्कार नाही म्हणू शकत चालतो मग.